प्रभाकर खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या हातामध्ये पेन होता, पण शब्द कागदावर उतरत नव्हते. तो विचार करतो, एका अनोळखी व्यक्तीला काय लिहावं? कोणत्या वाक्याने सुरुवात करावी? पत्र म्हणजे फक्त शब्द नसतात, ते स्वतःच मन असतं. थोडा वेळ तो खिडकीतून बाहेर पाहतो. पुण्याचा हलका पाऊस, रस्त्यावरची गर्दी. तो स्वतःशीच हसतो. पेन 2 ते 3 वेळा उचलतो, ठेवतो. पहिला शब्द लिहितो. मग खोडतो, शेवटी डोळे बंद करून खोल श्वास घेतो आणि लिहायला सुरुवात करतो. स्नेही एलिना, हे पत्र लिहायला बसलो आहे. पण खरं सांगायचं तर कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये. आपण दोघे पूर्णपणे अनोळखी आहोत. ना आपण कधी भेटलो आहोत, ना एकमेकांचा आवाज ऐकला आहे. पण तरीही आज मी माझे काही शब्द तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कधीकधी वाटतं अनोळखी माणसाशी बोलणं जास्त प्रामाणिक असतं. कारण तिथे कोणतीही अपेक्षा नसते, कोणताही भूतकाळ नसतो. फक्त त्या क्षणातील सत्य असतं. मी प्रभाकर, पुण्यातला एक पत्रकार. रोज अनेक लोकांच्या कथा ऐकतो, त्यांच्याबद्दल लिहितो. पण आज पहिल्यांदाच स्वतःबद्दल लिहितोय. तुझ्याबद्दल मला काहीच माहिती नाही. फक्त एवढंच माहीत आहे की तू मॉस्कोमध्ये राहतेस आणि एक आर्टिस्ट आहेस. कदाचित तू रंगांमध्ये भावना व्यक्त करत असशील आणि मी शब्दांमध्ये. तो लिहिता लिहिता अचानक थांबतो आणि स्वतःवर नाराज होत स्वतःशीच पुटपुटतो. छे, असं का होत आहे माझ्याकडून? एकच वाक्य 2दा लिहितोय मी. असे स्वतःला विचारत त्याने पुनरावृत्ती केलेल्या वाक्यावर त्या निळ्या शाईने एक आडवी रेघ मारली आणि पुन्हा लिहू लागला. किती विचित्र आहे ना, 2 वेगवेगळ्या देशांमध्ये, 2 वेगळ्या जीवनांमध्ये जगणारे आपण एका साध्या पत्रामुळे जोडले जातोय. कदाचित हे पत्र फक्त सुरुवात असेल, किंवा कदाचित हीच एक पूर्ण कथा असेल. पण मला एवढं नक्की वाटतं, काही नात्यांना नावाची गरज नसते. फक्त एक प्रामाणिक सुरुवात पुरेशी असते. मला पत्र लिहावंसं वाटलं तर नक्की लिही. मी नक्कीच उत्तराची वाट पाहीन. मला वाटतं आपण एक चांगले मित्र बनू शकतो. प्रभाकर. पत्र लिहून झाल्यानंतर प्रभाकर दीर्घ श्वास घेतो. हातातील पेन खाली ठेवतो आणि मनात म्हणतो, आता या पत्राचं इंग्रजीत भाषांतर करतो. कारण भावना जरी आपल्या भाषेत जन्म घेत असल्या, तरी त्या खऱ्या अर्थाने पोहोचतात जेव्हा त्या समोरच्याच्या भाषेत व्यक्त होतात. कधीकधी एक साधं पत्र, एक आठवणीत राहणारा संवाद होतो.